मग आता आपण बघतोय अकाउंट मध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजी. आजच्या सेशन मध्ये आपण हे टर्मिनॉलॉजीज बघतो आहोत. मग बघा, या अगोदर आपण बुक किपिंग आणि अकाउंटिंगच्या बाबतची इंट्रोडक्शन बघितली. बुक किपिंग म्हणजे काय ते बघितलं. बुक किपिंगचे फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह बघितले. बुक किपिंगचे युजर्स बघितले. अकाउंटिंग बघितलं, त्याची डेफिनेशन बघितली. अकाउंटिंग सायकल म्हणजे अकाउंटिंग फंक्शन बघितले, त्याचेही ऑब्जेक्टिव्ह बघितले. दोघांमधला डिफरन्स बघितला. दोघे एकमेकाशी कसे संबंधित आहेत ते बघितले. त्यानंतर अकाउंटिंगच्या मेथड्स बघितल्यात, ज्यामध्ये कॅश बेसिस, मर्कंटाईल बेसिस आणि हायब्रिड बेसिस यांची माहिती घेतली. त्यानंतर अकाउंटिंगचे आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा बघितले. आता आपण सुरू करतो आहोत बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. यामध्ये आपण पहिली टर्मिनॉलॉजी बघतो आहोत, डेबिट आणि क्रेडिट. मग आता डेबिट आणि क्रेडिट याचा अर्थ काय, तर बघा, कुठलाही ट्रान्झॅक्शन ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी हवं असतं, त्यासाठी आपण त्याची किंमत मोजायला तयार असतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला 1 किलो साखर हवी आहे, तर त्यावेळेला आपण किराणा दुकानामध्ये 1 किलो साखरेची किंमत समजा 40 रुपये किलो असेल तर 40 रुपये घेऊन आपण जातो. मग दुकानदाराला 40 रुपये देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण 1 किलो साखर घेतो. जी जी काही देवाण आणि घेवाण झालेली आहे यालाच डेबिट आणि क्रेडिट म्हणतात. पण डेबिट देवाणीला म्हणायचं की घेवाणीला म्हणायचं, हाही तितकाच मोठा फरक. ही टर्मिनॉलॉजी समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डेबिटचं नेचर समजून घ्यावं लागेल आणि क्रेडिटचं नेचर समजून घ्यावं लागेल. त्याच वेळेला डेबिट कशाला म्हणायचं आणि क्रेडिट कशाला म्हणायचं हे ठरवता येईल. मग आता जसं आता आपण बघितलं की आपल्याला 1 किलो साखर हवी आहे, त्यासाठी 40 रुपये द्यावे लागतील म्हणजेच आपला एक्सपेन्सेस होणार आहे किंवा आपल्याकडनं पैसे जाणार आहे आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला बेनिफिट म्हणून साखर भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये कुठलाही व्यवहार असू द्या, मग त्याच्यामध्ये कॅश इन्व्हॉल्ड असू द्या किंवा नसू द्या, प्रत्येक व्यवहारामध्ये दोन इफेक्ट तयार होतात, टू फोल्ड तयार होतात. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. मग हे जे काही टू फोल्ड इफेक्ट आहे, जे अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये डेबिट आणि क्रेडिट यामध्ये विभागले आहे. जसं मी तुम्हाला सांगतोय की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं, म्हणजे समथिंग इज गिव्ह टू गेट समथिंग. मग अकाउंट मध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्ट ही पैशात मोजली जाते आणि व्यवसायाला माल किंवा काही सर्व्हिसेस ह्या गोष्टी हव्या असतात, ऍसेट हवी असते. यासाठी व्यवसाय ते मिळवण्यासाठी पैसे खर्च करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये ते मिळवतो. त्याचबरोबर आपल्याकडे अनेक प्रकारचे कस्टमर येत असतात, ते आपल्याला पैसे देतात आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना माल देतो. या प्रकारची देवाणघेवाण व्यवसायामध्ये चालत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 1 किलो साखर हवी आहे आणि त्यासाठी आपल्याला 40 रुपये मोजावे लागतील, याचाच अर्थ आपल्याला 40 रुपये किमतीची साखर मिळाली, म्हणजे साखरेची मूल्य सुद्धा 40 रुपयेच आहे हे नक्की. मग जर साखरेची व्हॅल्यू सुद्धा 40 रुपये आहे आणि आपणही त्यांना 40 रुपयेच व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे देवाणही 40 रुपयांची झाली आणि घेवाणही 40 रुपयांची झाली, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही सेम असतं, इक्वल व्हॅल्यूज असतात. म्हणून असं म्हटलं जातं, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव टू फोल्ड इफेक्ट, वन इज डेबिट अँड अनदर इज क्रेडिट अँड बोथ हॅव इक्वल व्हॅल्यू. म्हणजेच एव्हरी डेबिट क्रिएट इक्विव्हॅलंट क्रेडिट. थोडक्यात सांगायचं काय, डेबिट इज इक्वल टू क्रेडिट हेच राहील. हे जे काही जसं मी तुम्हाला सांगितलं की हे दोन्ही इफेक्ट हे डेबिट आणि क्रेडिट यामध्ये कॅटेगराईज केलेले आहेत.
मग डेबिट म्हणजे काय? तर डेबिट याचा अर्थ होतो की ज्या ज्या गोष्टीचा तुम्हाला बेनिफिट मिळाला किंवा ज्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळाला ती वस्तू तुमच्याकडे आली, त्याचा तुम्ही उपभोग घेतला, ते तुम्ही युटिलाइज केलं. म्हणजेच काय, डेबिट ज्या वेळेला होतं किंवा एखाद्या गोष्टीला डेबिट झालं ज्यावेळेला आपण असं म्हणतो, त्यावेळेला तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला म्हणजे एक तर तुमची ऍसेट वाढली म्हणजे मालमत्ता इन्क्रीज झाली, ऍसेट इन्क्रीज झाली, किंवा तुम्हाला हवा असलेला एक्सपेन्सेस तुमच्याकडनं झाला, त्यामधनं तुम्ही त्या एक्सपेन्सेस साठी युटिलाइज केलेत, किंवा तुमच्यावरती जे कर्ज होतं ते तुम्ही पेड केलं, किंवा तुम्हाला काहीतरी इन्कम मिळालं, किंवा तुमची कॅपिटल घटलं. या प्रकारात जर काही घडत असेल तर त्यावेळेला डेबिट झालं असं म्हटलं जातं. उदाहरण सांगतो म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं सपोज आपण 1 किलो साखर विकत घेतली, त्यासाठी आपण 40 रुपये दिले, म्हणजे आपल्याकडनं 40 रुपये खर्च झालेत, आपल्याकडनं ते दुसऱ्या व्यक्तीला दिले गेले दुकानदाराला, पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला 40 रुपये किमतीची साखर मिळाली. आपला बेनिफिट म्हणजे आपल्याकडे साखर आली. मग ज्याचा आपल्याला बेनिफिट झाला, आपल्याला बेनिफिट साखरेचा झाला, साखरेचा झाला म्हणून साखर अकाउंटला म्हणजे तो आपला एक्सपेन्सेस झाला म्हणून एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट होतो. साखर एक्सपेन्स अकाउंट म्हणा, टी एक्सपेन्सेस अकाउंट म्हणा, रिफ्रेशमेंट एक्सपेन्स अकाउंट म्हणा, व्हॉट एव्हर म्हणा. आणि तुमच्याकडनं कॅश गेली म्हणजे तुमच्याकडनं तिला क्रेडिट झालं असं म्हटलं. नंबर 2, सपोज आपण लँड परचेस केली, मग आपल्याला बेनिफिट लँडचा झाला म्हणजे लँड आपल्याकडे आली, मग लँड आपल्याकडे आली म्हणून तिला डेबिट केलं जाईल. आपल्याकडनं कॅश गेली तिच्यावरती आपला कुठलाच अधिकार राहिला नाही म्हणून तिला क्रेडिट केलं जाईल. याप्रमाणे डेबिटचा इफेक्ट होतो. समजा एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे घ्यायचे होते, मग त्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले म्हणजे आपल्याला बेनिफिट पैशांचा झाला म्हणून कॅश अकाउंटला डेबिट केलं जाईल. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं उधारीवरती माल घेऊन गेला, तर कोणीतरी कोणाकडनं तरी आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, ते जे काही पैसे त्याच्या ज्या व्यक्तीकडनं घ्यायचे आहेत त्या व्यक्तीकडनं आपल्याला बेनिफिट उद्याला भेटणार आहे किंवा नंतर भेटणार आहे, पण ती बेनिफिट देणारी व्यक्ती आहे म्हणून त्याला डेबिट केलं जातं. समजा एखाद्याकडनं आपण उधारीवरती माल खरेदी केला, मग आपण माल खरेदी केला म्हणजे आपल्याला खरेदी केलेल्या मालाचा बेनिफिट झाला म्हणून त्या मालाला त्या गुड्सला डेबिट केलं जातं. याप्रमाणे डेबिटचा इफेक्ट होतो. आणखीन उदाहरण सांगायचं झालं तर उदाहरणार्थ आपल्यावरती बँकेचं 5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि आपण त्यातले 1 लाख रुपये पेड केले. आपण 1 लाख रुपये पेड केले म्हणजे आपलं कर्ज घटलं, कर्ज घटलं हा आपला बेनिफिट आहे म्हणून त्या लोन अकाउंटला डेबिट केलं जातं. याप्रमाणे डेबिटचा इफेक्ट केला जातो. म्हणजेच काय हो, ज्या अकाउंटला आपण दिलं किंवा ज्या अकाउंटला त्याचा बेनिफिट मिळाला त्या अकाउंटला डेबिट करा. आणि जनरली अकाउंटिंग करत असताना किंवा त्याचं पोस्टिंग करत असताना अकाउंटची जी लेफ्ट साईड असते ती डेबिट साईड असते. ते आपल्याला पुढे गेल्यानंतर बघायचंच आहे, परंतु आपल्याला थेरी कळावी किंवा थेरीमध्ये ते असावं म्हणून ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो काही इफेक्ट आहे तो आहे क्रेडिट इफेक्ट. ज्या वेळेला तुमची लॅबिलिटी वाढते किंवा रेव्हेन्यू वाढतो किंवा तुमचं कॅपिटल वाढतं, रेव्हेन्यू याचा अर्थ इन्कम. तुमचं लॅबिलिटी वाढली, इन्कम वाढलं, कॅपिटल वाढलं तर यांना डेबिट केलं जातं. आणि जर तुमचे ऍसेट किंवा एक्सपेन्सेस हे जर घटले तर त्यांना क्रेडिट केलं जातं.
सॉरी, ज्यावेळेला लॅबिलिटी वाढतात, इन्कम वाढतं किंवा कॅपिटल वाढतं, तेव्हा त्याला क्रेडिट केलं जातं. त्याचबरोबर ज्यावेळेला ऍसेट घटतात आणि एक्सपेन्सेस घटतात, त्यावेळेला त्यांना क्रेडिट केलं जातं. उदाहरणासह बघ, म्हणजे लक्षात येईल. समजा जशी आपण साखर खरेदी केली, आपल्याकडे साखर आली, आपला एक्सपेन्सेस आला. मग साखर एक्सपेन्सेस किंवा शुगर एक्सपेन्सेस किंवा टी एक्सपेन्सेस किंवा रिप्लेसमेंट एक्सपेन्सेस, आपला त्याचा बेनिफिट झाला म्हणून त्याला डेबिट केलं. पण त्याच वेळेला कॅश, ही जी काही आपली ऍसेट आहे ती आपल्याकडनं गेली, म्हणजे आपला कॅश बॅलन्स घटला, डिक्रीज झाला, आपली ऍसेट घटली, म्हणून कॅशला क्रेडिट केलं जातं. त्याचबरोबर समजा मालकाला काही पैशांची आवश्यकता होती, म्हणून त्याने व्यवसायामधनं ड्रॉइंग घेतली. ड्रॉइंग घेतली म्हणजे मालकाला पैसे दिले. मालकाला पैसे मिळाले म्हणजे व्यवसायामध्ये त्याने जे पैसे गुंतवले होते त्यातनं काही पैसे काढून घेतले, म्हणजे त्याचं कॅपिटल घटलं. मग त्याला आपण पैसे दिले म्हणून त्याच्या अकाउंटला, म्हणजे त्याच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट केलं जाईल, म्हणजे त्याचं कॅपिटल घटलं. आणि आपल्याकडनं कॅश गेली म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट केलं जातं. पण जर मालकाने जर आपल्याला भांडवल दिलं तर आपल्याकडे भांडवल आलं, म्हणजे आपल्याकडे कॅश आहे, व्यवसायामध्ये कॅश आहे. तर कॅश अकाउंटला डेबिट केलं जाईल आणि कॅपिटल वाढलं, कॅपिटल काय झालं, इन्क्रीज झालं, तर त्यावेळेला त्याला क्रेडिट केलं जाईल. याप्रमाणे क्रेडिटचे इफेक्ट केले जातात. पुढे आपल्याला याच्या बाबतची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आजच्याच लेक्चरमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात बघणार आहोत. मग याचं सिम्प्लिफाईड जर म्हटलं तर डेबिट याचा अर्थ पॉझिटिव्ह नंबर आणि क्रेडिट याचा अर्थ निगेटिव्ह नंबर. लेफ्ट हँड साईडला डेबिट नोंदवलं जातं आणि क्रेडिट हे राईट हँड साईडला नोंदवलं जातं. मग आता जर समजा आपल्याला जर उदाहरण जर बघायचं जर झालं, बघा मग ज्या वेळेला आपण काहीतरी माल खरेदी करतो, सपोज गुड्स परचेस बाय कॅश, यामध्ये काय झालं बघा. नंबर 1, आपण गुड्स परचेस केले म्हणजे आपल्याला गुड्स मिळाले. गुड्स काय झाले, रिसीव्ड झाले. नंबर 2, आपण ते कॅशने परचेस केले म्हणजे आपल्याला कॅश पेड करावी लागते. मग आपल्याला बेनिफिट झाला गुड्सचा, आपल्याकडे गुड्स आले. मग हे जे काही गुड्स आपल्याकडे आले त्याला डेबिट केलं जाईल. तर आपण जी काही कॅश पेड केली म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली, म्हणजे आपली ऍसेट घटली. आपली ऍसेट घटली म्हणून हिला क्रेडिट केलं जाईल. थोडक्यात काय, जर आपली ऍसेट गुड्स ही सुद्धा आपली ऍसेट झाली, जर गुड्स वाढत असतील म्हणजे ऍसेट वाढत असेल तर तिला डेबिट केलं जाईल. आणि कॅश सुद्धा आपली ऍसेट आहे आणि ऍसेट जर घटत असेल तर तिला क्रेडिट केलं जाईल. मग गुड्स ही आपली ऍसेट आहे आणि म्हणून ती ऍसेट इन्क्रीज झाली आणि म्हणून तिला डेबिट झाली.
कॅशच्या बाबतीमध्ये कॅश ही सुद्धा आपली ऍसेट आहे, पण ही ऍसेट मात्र डिक्रीज झाली आणि म्हणून तिला क्रेडिट केलं जाईल. तसंच पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो बघूयात. सपोज ऍडव्हर्टायझिंग बिल पेड बाय कॅश. आपण ऍडव्हर्टायझिंग बिल पेड केलं म्हणजे व्यवसायाची आपण ऍडव्हर्टाईज केली म्हणजेच आपण एक्सपेन्सेस केला. नंबर 1, एक्सपेन्सेस कोणता झाला? ऍडव्हर्टायझिंग झाला. ऍडव्हर्टायझिंगचा एक्सपेन्सेस झाला. काय आहेत? हा एक्सपेन्सेस आहे, काहीच वाढलं. असा खर्च जर वाढला, एक्सपेन्सेस जर वाढले तर त्याला डेबिट केलं जाईल. आणि म्हणून त्याला डेबिट झालं. नंबर 2, हा ऍडव्हर्टायझिंग पेड करण्यासाठी आपण कॅश पेड केली. कॅश पेड झाली. कॅश ही आपली ऍसेट आहे. संगीता, आणि कॅश ही आपली डिक्रीज झाली आणि म्हणून त्याला क्रेडिट केलं जाईल. हे झाले आपले रोखीचे ट्रान्झॅक्शन. पुढचं ट्रान्झॅक्शन बघूयात. उदाहरणार्थ लोन पेड. आता लोन पेड करायचे म्हणजे कसं करावं लागेल? बाय कॅश. नंबर 1, आपण लोन पेड केलं म्हणजे लोन अकाउंट तयार झालं. लोन ही आपली लॅबिलिटी आहे, आपल्यावरती असणार कर्ज आहे. आणि ही लॅबिलिटी आपण पेड करतोय म्हणजेच आपली लॅबिलिटी डिक्रीज झाली. आणि लॅबिलिटी डिक्रीज झाली म्हणून तिला डेबिट केलं जाईल. नंबर 2, यासाठी आपण कॅश पेड केली. कॅश ही आपली ऍसेट आहे. ऍसेट आपली डिक्रीज झाली आणि म्हणून तिला क्रेडिट केलं जाईल. बघा, जिथे जिथे तुमची ऍसेट डिक्रीज झाली, जिथे जिथे तुमची ऍसेट डिक्रीज झाली तिथे तिथे तुम्ही त्या ऍसेटला क्रेडिट केलं. म्हणजेच काय? आणि जिथे ऍसेट तुमची इन्क्रीज झाली आहे तिथे तुम्ही डेबिट केलाय. म्हणजे ज्या वेळेला ऍसेट इन्क्रीज होते त्यावेळेला तुम्ही डेबिट करता आणि ज्या वेळेला ऍसेट डिक्रीज होते त्यावेळेला तुम्ही क्रेडिट करता. हे झालं ऍसेटच्या बाबतीमध्ये.
मग आता आपण बघूयात एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये. बघा मी एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये एक्सप्लेन करतोय. एक्सपेन्सेस हरकत नाही, मी एका बाजूला घेतो डेबिट आणि दुसऱ्या बाजूला घेतो क्रेडिट. आता मी पहिले घेतो ट्रान्झॅक्शन. उदाहरणार्थ पेपर बिल पेड, अर्थात पेपर बिल पेड केलं म्हणजे आपल्याकडनं कॅश बिल. मग आता आपण एक्सपेन्सेस कुठला झाला, पेपर बिलचा एक्सपेन्सेस झाला, म्हणून डेबिट होताना जो एक्सपेन्सेस झालाय त्याला डेबिट होईल. पेपर बिल एक्सपेन्सेसला डेबिट होईल. मग क्रेडिट कोणला होईल, तर आपल्याकडनं जे गेलं त्याला होईल. आपल्याकडनं गेलं काय, कॅश बिल, म्हणून कॅशला क्रेडिट होईल. बघा जसं आपण नियम बघितला की जर तुमची ऍसेट वाढत असेल तर डेबिट होईल आणि ऍसेट घटत असेल तर क्रेडिट होईल. कॅश ही आपली ऍसेट आहे आणि ती घटली म्हणून तिला क्रेडिट झालं. मग त्याचप्रमाणे डेबिट करताना तुमचे एक्सपेन्सेस होत असतील तर त्यांना सुद्धा डेबिट केलं जाईल. एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला, त्याला डेबिट झाला. म्हणजेच काय, ज्या वेळेला एक्सपेन्सेस इन्क्रीज होतात और एसेट्स इन्क्रीज होतात, इट इज डेबिटेड, त्याला डेबिट केलं जातं. ज्या वेळेला खर्च वाढतात किंवा ऍसेट वाढते त्यावेळेला त्याला डेबिट केलं जातं. दुसरं उदाहरण बघू. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स खर्च आहे. पेबल. इन्कम टॅक्स काय आहे, पेबल आहे. पेबल म्हणजे देणार. काय द्यायचं आहे, इन्कम टॅक्स. मग इन्कम टॅक्स द्यायचा आहे म्हणजे तो आपला खर्च होणार आहे, म्हणजे इन्कम टॅक्स एक्सपेन्सेस झाला. आणि इन्कम टॅक्स द्यायचा आहे म्हणजे आपला एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेस वाढला, खर्च वाढला म्हणून इन्कम टॅक्स अकाउंटला डेबिट झालं. मात्र अजून तो द्यायचा बाकी आहे, म्हणजे कोणाचं तरी आपल्यावरती कर्ज तयार झालं. मग कोणाचं तयार झालं, तर इन्कम टॅक्सचं तयार झालं, म्हणून इन्कम टॅक्स पेएबल अकाउंट तयार झालं किंवा इन्कम टॅक्स अथॉरिटी अकाउंट तयार झालं किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अकाउंट तयार झालं. मग आपला खर्च वाढला म्हणून इन्कम टॅक्स अकाउंटला आपण डेबिट केलं, तो द्यायचा बाकी एक म्हणजे आपल्यावरती कर्ज तयार झालं. कर्ज म्हणजेच लायबिलिटी. मग आपण डेबिटचा रूल वरती बघितलाच आहे की ज्या वेळेला तुमचा खर्च वाढतो किंवा तुमची लायबिलिटी वाढते, सॉरी लायबिलिटी घटते, त्यावेळेला त्याला डेबिट केलं जातं. मग इथे तुमचा एक्सपेन्सेस वाढला म्हणून एक्सपेन्सेसला डेबिट झालं. इथे तुमची लायबिलिटी पण वाढली, मग आपण क्रेडिटचा रूल बघूयात. बघा क्रेडिटचा रूल दिलाय, ज्यावेळेला तुमची लायबिलिटी इन्क्रीज होते त्यावेळेला त्याला क्रेडिट केलं जातं. मग तुमचा खर्च वाढला, एक्सपेन्सेस वाढला म्हणून त्याला डेबिट झालं आणि लायबिलिटी वाढली म्हणून तिला क्रेडिट झालं. आता आपण पुढे जाऊयात, पुढची टर्म बघूयात. हे डेबिट आणि क्रेडिट पुढे जाऊन आपल्याला व्यवस्थित शिकण्यासाठी आहे.
सेकंड चॅप्टर मध्ये आपण याला डिटेल मध्ये बघणार आहोत. पुढची जी काही टर्म आहे ती आहे ट्रान्झॅक्शन. मग ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तर ज्यावेळी तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी, उदाहरणार्थ गुड्स किंवा सर्व्हिसेस, हे मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी खर्च करता, ही जी काही तुम्ही देवाणघेवाण करता याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. बिझनेसच्या बाबतीमध्ये किंवा व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर ही डेफिनेशन करायची झाली तर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स फॉर मनी और मनी वर्क. पैसे किंवा पैशांच्या स्वरूपामध्ये जी काही वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होईल याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. म्हणजेच काय, दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होत असताना वस्तू आणि सेवांचं एक्सचेंज पैशांसाठी केलं जातं. जर असं एक्सचेंज हे पैशांसाठी होत असेल तर त्याला इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. म्हणून ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात, एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे इन्व्हॉल्ड नसतात किंवा त्या वस्तूंचं मूल्यमापन हे पैशांमध्ये केलं जात नाही. Transaction which is not valued goods and services for money or money worth, it is called non-monetary transaction. मग नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनला बार्टर ट्रान्झॅक्शन असं पण म्हटलं जातं. मग बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की ज्या व्यवहारांमध्ये पैसा इन्व्हॉल्ड नसतो, तिथे वस्तूंच्या बदल्यामध्ये वस्तू एक्सचेंज केल्या जातात, त्याला बार्टर ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. Where goods and services are exchanged for another goods and services, it is called barter transaction. मग दुसरा जो काही प्रकार आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, यामध्ये मात्र पैसा इन्व्हॉल्ड असतो. ज्या व्यवहारांमध्ये पैसा इन्व्हॉल्ड असतो म्हणजे मनी व्हॅल्यूज इन्व्हॉल्ड असतात त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. ज्या व्यवहारांमध्ये मनी किंवा मनी वर्क इमिजिएट पेड केलं जातं त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि ज्या व्यवहारांमध्ये मनी किंवा मनी वर्क हे भविष्यात म्हणजे इन फ्युचर पेएबल असतं तेव्हा त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. याप्रमाणे आपण ट्रान्झॅक्शनचे प्रकार बघितले. ट्रान्झॅक्शनचे प्रकार मेनली मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी. Monetary transaction may be cash transaction or credit transaction, and non-monetary transaction is the barter transaction. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक लेक्चरला सांगतो, ज्यावेळेला आपण टॉपिक संपेल त्यावेळेला तुम्हाला त्याच्या नोट्स अवेलेबल होतील. नंबर 2, या नोट जरी अवेलेबल झाल्यात तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या नोटबुक्स मध्ये त्या राईट डाऊन करायच्या आहेत. नंबर 3, टॉपिक संपल्यानंतर तुमचे चॅप्टरच्या खाली असलेले ऑब्जेक्टिव्ह हे लगेच पूर्ण करून घेतले जातील. नंबर 4, त्या ऑब्जेक्टिव्ह वरती तुमची असाइनमेंट घेतली जाईल आणि घेतलेली असाइनमेंट आणि चॅप्टरच्या खाली दिलेले जे काही ऑब्जेक्टिव्ह आपण पूर्ण केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुक्स मध्ये राईट डाऊन करायचे आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण वरती ट्रान्झॅक्शनचे प्रकार बघितले त्याचे एक्सप्लेनेशन इथे दिलेले आहे. पुढची जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती आहे कॅपिटल अँड ड्रॉइंग. मग कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल हे व्यवसायाचा मालक देत असतो.
म्हणजेच व्यवसायाच्या मालकाने व्यवसायामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याला कॅपिटल म्हटलं जातं. इन्व्हेस्टमेंट मेड बाय द ओनर ऑफ बिझनेस इन टू द बिझनेस. मग आता इथे ओनर म्हणजे व्यवसायाचा मालक व्यवसायामध्ये यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो की त्याला त्या व्यवसायामधनं किंवा त्या बिझनेस मधनं काहीतरी बेनिफिट मिळावा ही अपेक्षा असते. म्हणून किंवा याचाच अर्थ व्यवसायाला त्याचा मालक एक प्रकारे लोन देत असतो की व्यवसायाने तो पैसा आपल्याकडे घ्यावा, आपल्यामध्ये गुंतवावा, त्याच्यावरती व्यवहार करावे, त्यातून नफा कमवावा आणि तो ओनरला द्यावा. म्हणजे व्यवसायाने मिळवलेला प्रॉफिट हा व्यवसायाच्या ओनरचा बेनिफिट असतो, कारण त्याने कॅपिटल गुंतवलेलं असतं. मग अशा बेनिफिट मिळवण्याच्या उद्देशाने केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा ज्याला कोणाला ते दिलेले आहेत त्याच्या दृष्टीने ती लॅबिलिटी तयार होते, म्हणजे कर्ज तयार होते. म्हणून व्यवसायामध्ये केलेली मालकाची गुंतवणूक ही व्यवसायाच्या दृष्टीने लॅबिलिटी तयार होते. म्हणून याचाच अर्थ व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक हे दोन्ही एकमेकापासून वेगळे आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे आपण सागर बुक डेपो मध्ये जातो वस्तू खरेदी करण्यासाठी, तेव्हा आपण त्याच्या मालकाची चौकशी करत नाही, तर आपण व्यवहार सागर बुक डेपो सोबत करतो. व्यवसायाचा मालक कोण आहे ही गोष्ट आपल्यासाठी गौण म्हणजेच महत्वाची ठरत नाही. याचाच अर्थ व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक या दोन्ही सेपरेट वस्तू तयार, सेपरेट पर्सन्स तयार झाले. आणि असं कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या व्यवसायाच्या एकूण ऍसेट्स मधनं इतर लायबिलिटी वजा केल्यात की मालकाने किती कॅपिटल गुंतवले हे कॅल्क्युलेट केलं जातं. मग ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये मालक आपली गुंतवणूक करतो त्याला कॅपिटल म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मालकाला जर गरज पडली तो व्यवसायामधनं तो ती कॅपिटल काढून पण घेऊ शकतो. मग त्याच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला तो व्यवसायाचा मालक व्यवसायामधनं पैशाची अथवा मालाची किंवा एखाद्या मालमत्तेची विड्रॉल करतो आणि ते स्वतःच्या पर्सनल यूज साठी वापरतो, त्यावेळेला त्याचे कॅपिटल घटतं. आणि ही जी काही त्याने विड्रॉवल केली आहे याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. ड्रॉइंगला मराठीमध्ये उचल असं म्हटलं जातं. आणि ही ड्रॉइंग घेण्याचा अधिकार फक्त मालकाला असतो, त्याच्यामुळे त्याचं कॅपिटल बॅलन्स घटणार असतो. त्यानंतर पुढची जी काही कन्सेप्ट आहे ती आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स. मग डेटर्स म्हणजे काय, तर डेटर्स म्हणजे असे लोक किंवा अशा लोकांचा ग्रुप की ज्यांच्याकडनं आपल्याला उधारी वसूल करायची आहे, म्हणजे आपल्याला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आहे. पैसे घ्यायचे म्हणजे आपलं त्यांच्यावरती कर्ज झालंय, म्हणजे आपले पैसे त्यांच्याकडे अटकले. म्हणून असे जे काही डेटर्स आहेत ही आपली ऍसेट तयार होते, कारण त्यांना आपल्याला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. मग डेटर्स हे कशातनं तयार होतात किंवा त्या लोकांकडून आपल्याला पैसे कशामुळे घ्यायचे असतात, तर आपण त्यांना जनरली मालाची उधारीवरती विक्री केलेली असते. म्हणून असं म्हटलं जातं डेटर्स आर क्रिएटेड किंवा जनरेटेड आउट ऑफ क्रेडिट सेल. आणि डेटर्स म्हणजे ज्यांना आपण उधारीवरती माल विकतो ती एक व्यक्ती नसते तर अनेक व्यक्ती असतात, आणि अशा अनेक व्यक्तींच्या ग्रुपला एकत्रितपणे डेटर्स म्हटलं जातं. म्हणून डेटर्स हे एक व्यक्तींचं ग्रुप अकाउंट आहे. साधारणपणे असे डेटर्सचे 3 प्रकार केले जातात. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत पण तो आपले पैसे बुडवलेत त्याने, तर त्याला बॅड डेट असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे आहेत
पण तो देईल की नाही याची गॅरंटी नाही, अशा डेटर्सला डाऊटफुल डेटर्स असं म्हटलं जातं. आणि ज्या डेटर सोबत म्हणजे ज्या व्यक्तींसोबत आपले उधारीचे व्यवहार सुरळीत चाललेले आहेत त्यांना गुड डेटर्स किंवा गुड डेट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे क्रेडिटर्स. मग जसं डेटर्स म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, आपली ती ऍसेट तयार होणार, पण त्याचप्रमाणे अनेक लोकांकडून आपण उधारीवरती माल खरेदी करतो किंवा उधारीवरती सेवा घेतो आणि यातून आपल्यावरती जी काही उधारी तयार होती म्हणजे जी उधारी आपल्याला पेड करायची आहे म्हणजे आपली ती लॅबिलिटी तयार होते, कर्ज तयार होते. आणि अशी जी काही लॅबिलिटी आहे किंवा ज्या लोकांना पैसे पेड करायचे आहेत त्यांचं कर्ज म्हणजेच क्रेडिटर्स. अशा लोकांना एकत्रितपणे क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, ज्या लोकांना आपल्याला पैसे पे करायचे आहेत किंवा ज्या लोकांचं आपल्यावरती कर्ज आहे त्यांना क्रेडिटर्स म्हटलं जातं. मग असे अनेक लोक असू शकतात, म्हणून क्रेडिटर्स हे सुद्धा त्या लोकांच्या ग्रुपला संबोधित करतं आणि म्हणून ते एक ग्रुप अकाउंट आहे. क्रेडिटर्स सुद्धा 3 प्रकारचे आहेत. एक, माल खरेदी करण्यासाठी ज्यांच्याकडनं आपण माल उधारीवरती खरेदी केलेला आहे अशा लोकांच्या ग्रुपला क्रेडिटर्स फॉर परचेस म्हटलं जातं. तर ज्या लोकांकडनं आपण सेवा घेतल्यात म्हणजे त्यांच्याकडनं आपण काहीतरी काम करून घेतलं म्हणजे आपल्या दृष्टीने तो एक्सपेन्सेस झाला, उदाहरणार्थ सॅलरी, लोक आपल्याकडे काम करतायत त्यांना पगार द्यायचा आहे, महिनाभर त्यांनी काम केलंय तर तो आपला एक्सपेन्सेस झाला. मजूर काम करतायत त्यांना वेजेस द्यायचे, वेजेस एक्सपेन्सेस झाला. आपण ऍडव्हर्टाइजमेंट झाली, ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस झाला, ते आपल्याला देणं बाकी आहे. लाईट बिल आपण वर्षभर लाईट वापरली, सॉरी महिनाभर लाईट वापरली, महिन्यानंतर ते पेड करायचं आहे म्हणजेच आपल्यावरती लाईट बिल एक्सपेन्सेस झाला, तो अजून पेड केलेला नाही त्याचा आपल्यावरती कर्ज झालं. असे जे काही एक्सपेन्सेस आपल्याकडे देणं बाकी असतं त्या क्रेडिटर्सला क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस म्हटलं जातं. या क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेसला पॅरलली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं पण म्हणतात. त्याचबरोबर आपण कर्ज घेतो आणि ज्या लोकांकडून आपण कर्ज घेतो ते सुद्धा आपले क्रेडिटर्स तयार होतात आणि अशा क्रेडिटर्सला क्रेडिटर्स फॉर लोन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच लोन लॅबिलिटी असंही म्हटलं जातं किंवा लोन क्रेडिटर असंही म्हटलं जातं. जनरली असं लोन हे सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड स्वरूपाचं असतं. याप्रमाणे आपण आज या 4 कन्सेप्ट बघितल्या. पुढचा कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.